आणि आपण टप्पे घेतले, मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा, नुसतं ताकदीनं नको, दोन्ही गरजेचे आहे, ताकदही वापरायला लागते, बुद्धी पण, आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला. म्हणून आपण काय करायचंय काय नाही करायचं, जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची. तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहित मराठा समाजाला, फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची. एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकदीनच द्यायची, नसता मग ती नाही द्यायची. आपल्याला आता हार आपल्या बाजूने नाही घ्यायची, घ्यायचा तर गुलालच आपल्या बाजूने घ्यायचा, हार नाही घ्यायची. त्याच्यासाठी पूर्ण शक्तीनं आणि क्षमतेनं, बुद्धीचा, ताकदीचा, युक्तीचा सगळा वापर करू आपल्याला ही आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे, ही घालायची नाही. आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा, ही आपली मराठ्यांची मूळ मागणी. आता या मागणीसाठी आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक होतं? आवाज येतो सगळ्याला? आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं म्हणून उपयोग नव्हता भाऊ. आपल्याला ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी गाड्या लावून घ्या बरं का, मागच्या काही स्वयंसेवक आपले असले तर गाड्या लावू लागायचा, माग गाड्या लावता येणार वाटतं, आवाज येतो इकडे. जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय, तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते. एक तर मराठा मागास असावा लागतो, तेही आपण मागास गायकवाड आयोगानुसार झालेलो आहे. ते काय झालं कोर्टामध्ये तो भाग वेगळा, परंतु मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे, हे अंतिम सत्य. दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय, तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे, किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे. असं नाही जाता येणार. मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं. आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे ती, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 7/12 आवश्यक आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय. आडमुठ कोण आहे? मराठे आहेत का आरक्षणात येऊ नका म्हणते ते? ह्यो फरक आपल्याला करायचा. आपल्याला फरक करून लढायचं, तर आपली शक्ती वाढणार आहे. तितक्या कणखरपणानं आपण लढणार आहे. कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा, किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा, असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही, आपल्याला पण नाही. त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7/12 मिळाला, तरच तुमची खरी जमीन. तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7/12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार. ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी. कारण तुम्हाला एवढ्याला कळणं, आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार आहे. म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो. मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय काय. मग तुमचा जर 7/12 मिळाला तुम्हाला 1 एकर जमीन द्यावा लागणार. तसं ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक. मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या.